जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. ज्योतिषशास्त्र हे फक्त भविष्य सांगण्याचे शास्त्र नाही, तर ते ग्रह नक्षत्रांच्या सूक्ष्म हालचालीवर आधारित एक प्राचीन विज्ञान आहे. आधुनिक विज्ञान देखील मान्य करतं की पृथ्वीवरील जीवनावर ऊर्जा, चुंबकीय शक्ती आणि ग्रहशक्तीचा काही ना काही परिणाम होतो. आज आकाशात ग्रहांची एक विशेष स्थिती तयार झालेली आहे. त्यांचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या प्रकारात जाणवणार आहे. कुठेतरी नवीन संधी, कुठेतरी नवी आव्हान किंवा कुठेतरी मोठे बदल देखील या काळामध्ये दिसून येऊ शकतात. म्हणून आजचं राशी भविष्य तुमच्यासाठी फक्त एक अंदाज नाही, तर एक मार्गदर्शन आहे, जे तुमच्या दिवसाला दिशा देऊ शकते. चला तर मग विलंब न करता जाणून घेऊया आजचं तुमचं राशीफल काय सांगते आहे ते. मेष राशींच्या जातकासाठी 27 मे 2026 हा दिवस ग्रहमानानुसार कार्यगती, आत्मविश्वास आणि प्रगतिकारक घटनांचा संकेत देणारा ठरू शकतो. ग्रहशक्तीच्या प्रभावामुळे कार्यक्षेत्रात अनुकूलता निर्माण होईल. रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता असून आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक घडामोडी देखील या काळामध्ये दिसू शकतो. व्यवसाय आणि नोकरी क्षेत्रात देखील मानसन्मान वाढण्याची योग आहे. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता लागू शकते. आज श्री गणेशाची उपासना करावी आणि गणपती स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ आणि योग्य मानले जाणार आहे. तुमचा शुभ रंग असणार आहे आजचा लाल. लकी क्रमांक किंवा शुभ अंक आहे तुमचा 9. वृषभ राशींच्या जातकांसाठी 27 मे 2026 दिवस ग्रहस्थितीनुसार स्थिरता, आर्थिक अनुकूलता आणि प्रगतीचे संकेत देणारा ठरू शकतो. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल अनुभवास या काळामध्ये येऊ शकतात. रखडलेली सर्व प्रकारचे कामे तुमचे पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक लाभाच्या नवीन संधी देखील या काळामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला वारंवार अनुकूल परिस्थिती बघायला बघू शकते किंवा राहू शकते. कौटुंबिक जीवनात समाधान आणि सुसंवाद कायमस्वरूपी तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा कुटुंबात राहणार आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये अनपेक्षित किंवा अपेक्षित पद्धतीची यश देखील या काळामध्ये बघायला भेटू शकते. आज देवी महालक्ष्मीची आराधना करून श्री सुक्ताचे नियमित स्वरूपाने 3 पठण करणे तुमच्यासाठी शुभदायी आणि फलदायी मानले जाते. शुभ रंग असणार आहे तुमचा पांढरा. शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6. मिथुन राशीच्या जातकांसाठी 27 मे 2026 दिवस ग्रहमानानुसार विचारशक्ती, संवाद कौशल्य आणि कार्यसिद्धीला अनुकूल ठरणारा दिसत आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे महत्त्वाच्या कामामध्ये गती निर्माण होण्याची शक्यता आहे. नियोजनबद्ध पद्धतीने कार्य केल्यास अपेक्षित परिणाम मिळण्याची देखील शक्यता या काळामध्ये दर्शवली जात आहे. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखल्यास लाभदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यातनं तुम्हाला चांगल्या पद्धतीचा लाभ देखील या काळामध्ये मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होण्याचे संकेत आहेत आणि कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगला काळ आणि उत्तम काळ मानला जाईल. आज श्री गणेशाचे पूजन करून बुध स्तोत्राचे पठण करावे आणि हे पठण केले तर हे तुम्हाला शुभ मानले जात आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा हिरवा. शुभ क्रमांक किंवा लकी क्रमांक आहे तुमचा 5. कर्क राशींच्या जातकांसाठी 27 मे 2026 दिवस ग्रहमानानुसार भावनिक संतुलन, कौटुंबिक सुख आणि कार्य अनुकूलतेचा संकेत देणारा ठरू शकतो. चंद्राच्या प्रभावामुळे मनामध्ये सकारात्मकता वाढेल. महत्त्वाच्या कामामध्ये संयम आणि नियोजन ठेवल्यास अपेक्षित प्रगती तुम्हाला या काळामध्ये वारंवार साधता येईल. आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी आणि योग्य निर्णय तुम्हाला वारंवार सगळ्या बाजूने लाभदायक ठरू शकतात. नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात अनुकूल घडामोडी देखील या काळात घडण्याचे संकेत तुमच्या पद्धतीने जास्त प्रमाणात दिसत आहे. कुटुंबियांसोबत तुमचा सुसंवाद वाढेल आणि आनंदाचं वातावरण फॅमिलीमध्ये राहील. विद्यार्थ्यांना अध्ययन क्षेत्रात एखादी चांगली एकाग्रता लाभण्याची देखील शक्यता या काळामध्ये आहे. पण आज तुम्ही उपायाच्या दृष्टीने भगवान शिवाची उपासना आणि चंद्राचे जाप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाईल. शुभ क्रमांक तुमचा असणार आहे किंवा लकी क्रमांक असणार आहे 2 आणि शुभ रंग आहे तुमचा पांढरा. सिंह राशींच्या जातकांसाठी 27 मे 2026 दिवस ग्रहस्थितीनुसार आत्मविश्वास, कार्यक्षमता आणि मानसन्मान वाढीस पूरक ठरणारा दिसत आहे. सूर्याच्या प्रभावामुळे निर्णय क्षमता मजबूत राहू शकते आणि नियोजित कामामध्ये तुम्हाला अपेक्षित प्रगती देखील या काळामध्ये दिसून येण्याची शक्यता दिसत आहे. आर्थिक बाबींमध्ये योग्य नियोजन केल्यास तुम्हाला सर्व बाजूने लाभकारक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि विशेष म्हणजे नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात सकारात्मक देखील घडामोडी तुमच्या या काळामध्ये घडू शकतात. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वृद्धिंगत होण्याचे देखील संकेत या काळामध्ये चांगल्या प्रमाणात दिसत आहे. विशेष म्हणजे कौटुंबिक वातावरण सगळ्या बाजूंनी संतुलित आणि सकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये चांगल्या परिणाम मिळण्याची शक्यता आहे आणि आज सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण तुमच्यासाठी सर्व बाजूने शुभ मानले जाते. शुभ रंग असणार आहे तुमचा सोनेरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 1. कन्या राशीच्या जातकांसाठी 27 मे 2026 दिवस ग्रहमानानुसार नियोजन, कार्यसिद्धी आणि बौद्धिक प्रगतीस अनुकूल ठरणारा दिसत आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे विचारांमध्ये स्पष्टता वाढू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळण्याची देखील शक्यता या काळामध्ये बघायला भेटेल. आर्थिक व्यवहारामध्ये संयम आणि शिस्त लाभदायक तुम्हाला ठरू शकते. नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात प्रगतिकारक घडामोडी देखील तुमच्या या काळामध्ये चांगल्या प्रमाणात घडू शकतात. विशेष म्हणजे कार्यक्षेत्रात तुमच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडण्याची किंवा पडण्याचे सहाय्यक तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे. कौटुंबिक वातावरण समाधान आणि उत्साहपूर्ण राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये चांगली एकाग्रता आणि सकारात्मक परिणाम या काळामध्ये अनुभवता येऊ शकतो. आज
गणेशाचे पूजन करून विष्णू सहस्रनामाचे पठण तुमच्यासाठी शुभ मानले जात आहे. शुभ रंग असणार आहे तुमचा हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक आहे तुमचा 5. तुळ राशीच्या जातकांसाठी 27 मे 2026चा दिवस ग्रहस्थितीनुसार संतुलन, सकारात्मक घडामोडी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अनुकूलता निर्माण करणारा ठरू शकतो. शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे कार्यक्षेत्रात योग्य संधी प्राप्त होण्याचे संकेत या काळामध्ये वर्तवले जात आहे. नियोजनपूर्वक केलेले प्रयत्न तुम्हाला सर्व बाजूने लाभदायक ठरू शकतात. विशेष म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला स्थैर्य निर्माण होण्याची शक्यता देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात दिसत आहे. नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात प्रगतीचे मार्ग तुमच्या सर्व बाजूने खुले होऊ शकतात आणि सामाजिक संबंध देखील या गोष्टींमुळे अधिक दृढ होतील. कौटुंबिक वातावरण आनंदीदायी राहण्याची शक्यता देखील या काळामध्ये वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये प्रगती अनुभवता येऊ शकते. आज देवी महालक्ष्मीची आराधना करावी आणि श्री सुक्त आणि ललित सुक्ताचे पठण करावे. शुभदायी तुम्हाला या सर्व स्तोत्रांचे फलदायी परिणाम बघायला भेटू शकतात. शुभ रंग असणार आहे तुमचा गुलाबी. शुभ अंक किंवा लकी क्रमांक आहे तुमचा 6. वृश्चिक राशींच्या जातकांसाठी 27 मे 2026चा दिवस ग्रहमानानुसार धैर्य, प्रयत्नांमध्ये यश आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत देणारा ठरू शकतो. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे आत्मविश्वासांमध्ये वाढ होण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसत आहे. नियोजनपूर्वक केलेली कामे पूर्णत्वाकडे जाऊ शकतात. आर्थिक व्यवहारामध्ये योग्य निर्णय तुम्हाला सर्व बाजूने लाभदायक ठरू शकतात. विशेष म्हणजे नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत देखील या काळामध्ये बघायला भेटू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अपेक्षित सहकार्य देखील तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. परंतु कौटुंबिक वातावरण तुमचे समाधानकारक राहील, पण मानसिक स्थिती तुमची या काळामध्ये बिघडलेली असू शकते. विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता देखील या काळामध्ये वर्तवली जात आहे. आज भगवान शिवाची उपासना करून हनुमान चालीसाचे नियमित स्वरूपाने पठण करणे तुमच्यासाठी उत्तम मानले जाऊ शकते. शुभ रंग असणार आहे तुमचा लाल आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक आहे तुमचा 9. धनुराशीच्या जातकांसाठी 27 मे 2026चा दिवस ग्रहमानानुसार प्रगती, सकारात्मक विचार आणि कार्यक्षेत्रात अनुकूल परिणाम देणारा ठरू शकतो. गुरुग्रहाच्या प्रभावामुळे निर्णय क्षमता अधिक तुमची प्रभावी राहण्याची या काळामध्ये शक्यता दिसत आहे. नियोजित कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. आर्थिक बाबीमध्ये योग्य नियोजन लाभदायी तुम्हाला सगळ्या बाजूने ठरू शकते. तसेच नवीन संधी प्राप्त होण्याचे संकेत देखील या काळामध्ये दर्शवले जात आहे. नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात तुमच्या चांगल्या घडामोडी घडू शकतात. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला मान सन्मान वाढण्याचे योग देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीने वर्तवले जात आहे. कौटुंबिक वातावरण उत्साही आणि प्रेमपूर्वक राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये प्रगती आणि सकारात्मकता देखील या काळामध्ये अनुभवता येऊ शकते. आज भगवान विष्णूची उपासना करून गुरुमंत्राचा जाप करणे तुमच्यासाठी शुभ मानलेले आहे. शुभ रंग असणार आहे तुमचा पिवळा. शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे तुमचा 3. मकर राशींच्या जातकांसाठी 27 मे 2026चा दिवस ग्रहमानानुसार संयम, कार्यनिष्ठा आणि प्रगतीस अनुकूल संकेत देणारा ठरू शकतो. शनी ग्रहाच्या प्रभावामुळे जबाबदारीने घेतलेले निर्णय लाभदायी ठरू शकतात. प्रलंबित कामामध्ये गती निर्माण होण्याची शक्यता देखील या काळामध्ये दर्शवली जात आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त आणि नियोजन ठेवणे हितकारक सर्व बाजूनी राहू शकते. नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात सकारात्मक बदल देखील या काळामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात अनुभवास येऊ शकतो. कार्यक्षेत्रात मेहनतीला योग्य फळ मिळण्याचे संकेत देखील या काळामध्ये वर्तवले जात आहे. विशेष म्हणजे कौटुंबिक वातावरण तुमचे स्थिर आणि समाधानकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये एकाग्रता वाढण्याची शक्यता असून आज शनिदेवाचे पूजन आणि शनी स्तोत्राचे पठण करणे हे तुमच्यासाठी शुभ मानलेले जाऊ शकते. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे तुमचा 8. कुंभ राशीच्या जातकांसाठी 27 मे 2026चा दिवस ग्रहमानानुसार नवीन विचार, कार्यगती आणि प्रगतिकारक घडामोडींचा संकेत देणारा ठरू शकतो. शनिग्रहाच्या प्रभावामुळे महत्त्वाच्या विषयांमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील तुमची या काळामध्ये वाढू शकते. विशेष म्हणजे नियोजनपूर्वक केलेले प्रयत्न सर्व बाजूने लाभदायक ठरू शकतात. आर्थिक बाबीमध्ये संतुलन राखण्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये अनुकूल परिणाम देखील या काळामध्ये बघायला भेटू शकतो. विशेष म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची संपर्क वृद्धी आणि मान सन्मान मिळण्याची योग देखील या काळामध्ये बघायला भेटू शकतो. कौटुंबिक जीवनात सुसंवाद कायम राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये अपेक्षित प्रगती वारंवार अनुभवता येईल. आज शनिदेवाचे पूजन करावे आणि महामृत्युंजय जापाचे पठण करावे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा आकाशी निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे तुमचा 8. मीन राशीच्या जातकांसाठी 27 मे 2026चा दिवस ग्रहमानानुसार मानसिक शांतता, आध्यात्मिक ऊर्जा आणि प्रगतिकारक घडामोडींचा संकेत देणारा ठरू शकतो. गुरुग्रहाच्या प्रभावामुळे विचारांमध्ये सकारात्मकता वाढेल. महत्त्वाच्या कामामध्ये नियोजन आणि संयम ठेवल्यास अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये योग्य निर्णय तुम्हाला लाभदायक ठरू शकतो. नोकरी व्यवसाय क्षेत्रात चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. कार्यक्षेत्रात अपेक्षित सहकार्य मिळण्याचे संकेत देखील या काळामध्ये दिसत आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी आणि समाधानकारक राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये चांगल्या प्रमाणात किंवा एकाग्रता चांगली लागू शकते. आज भगवान विष्णूची उपासना, श्री सुक्ताचे अथवा विष्णू सहस्रनामाचे पाठ करणे तुमच्यासाठी सर्व बाजूने शुभ मानले जाऊ शकते. तुमचा शुभ रंग असणार आहे पिवळा. शुभ अंक किंवा लकी क्रमांक आहे तुमचा आजचा 3.